जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण कुठलं? स्मशान. प्रत्येकात काही ना काही अलौकिक गुण आहे, पण आम्हाला पत्ताच लागत नाही. तो तसाच पडून राहतो. चौघांच्या खांद्यावर आम्ही स्मशानात जातो आणि आमच्या बरोबरच तो गुण तिथंच. असे असंख्यांचे असंख्य गुण तिथं पडलेत, ज्यातून जग घडवता आलं असतं, जग सुधारता आलं असतं, पण काही उपयोग नाही. म्हणून जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण आहे ते. प्रोत्साहन द्या ना, प्रोत्साहन द्या. ज्यांची मुलं जिल्हा पोलीस प्रमुख होतात, ज्यांची मुलं जिल्हाधिकारी होतात, त्यांच्या घरातलं वातावरण तुम्ही कधी बघितलंय का? घडतात तो मुलं त्यांची. आमची का नाही मुलं घडत? प्रेरणा देणं काय प्रकार असतो? अहो, त्यांच्या घरातलं ते मूल उघडं नागडं कपडे न भरताच घरात फिरत असतं. आई चिडत नाही, रागवत नाही, संतापत नाही. त्या मुलाला म्हणते, बाळ किती सुंदर दिसता हो तुम्ही. त्या पोराला आश्चर्य वाटतं, शर्ट नाही, चड्डी नाही, आणि आई म्हणते सुंदर दिसता. ताईला म्हणता, आई खरंच? म्हणले असे सुंदर दिसता, चड्डी घातल्यावर किती सुंदर दिसाल. ते पोरग पळत जातं, चड्डी घालून येतं. आई आता कसा दिसतो? अहो, चड्डी घातल्यावर सुंदर दिसता, शर्ट घातल्यावर किती सुंदर दिसाल. पोरग पळत जातं, शर्ट घालून येतं. आई आता कसा दिसतो? अहो, कपडे घातल्यावर एवढे सुंदर दिसता, जराशी पावडर लावली, थोडासा भांग पडला, किती छान दिसाल. पोरग पळत जातं, पावडर लावतं, भांग पडतंय. आई आता कसा दिसतो? तोपर्यंत बाबा आलेले असतात. अहो, अख्ख्या धोंडेवाडीत तुमच्या इतकं कुणी देखणं नाही. पोराला आणखी उत्साह येतो, आजोबाकडे जातो, आजोबा आजोबा मी कसा आहे? अहो, कलेक्टर, कलेक्टर आहे माझा. संपला विषय, मुलगा कलेक्टरच. काय करायला लागतं? करावं काय लागतं? एक कौतुकाची थाप आमच्या पोराला घडवणारी ठरू शकते. एक कौतुकाची थाप. बळ द्या ना, फक्त प्रोत्साहन द्या, प्रेरणा द्या, बस. काही अडचण नाही. मला सांगा ना, छत्रपती शिवाजी महाराज 12 वर्षाचे आहेत. स्वराज्य हे महाराजा शहाजीराजे आणि माँसाहेब जिजाऊ यांचं काळी स्वप्न आहे. 3 प्रयत्न केले शहाजीराजांनी, तिन्ही अपयशी झाले. शिवाजी महाराजांच्या माध्यमातून हा 4था प्रयत्न आहे. आणि ठरलं असं की थोरले पुत्र संभाजीराजे यांनी कर्नाटकात राज्य उभा करावं आणि धाकटे पुत्र शिवाजीराजे यांनी माँसाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात राहून महाराष्ट्रातलं राज्य घडवावं. निघाले 12 वर्षाचे शुभाराजे माँसाहेब जिजाऊंबरोबर पुण्याकडे. एका पित्यानं काय द्यावं वडिलांना? आपल्या पुत्राला काय द्यावं? माझा आशीर्वाद आहे. कसं घडतं व्यक्तिमत्व, कसं नेतृत्व घडतं, कसं कर्तृत्व घडतं? एक पिता काय सांगतोय पुत्राला? 12 वर्षाचा पुत्र. त्यावेळी शहाजी राजांनी स्वतः तयार केलेली एक मुद्रा शुभाराजांच्या हातावर ठेवली. हे घडवायचंय तुम्हाला, स्वप्न दिलं, महत्वाकांक्षा दिली. काय करायचंय तुम्हाला? हे विश्वास किती आहे पित्याला? माझा पुत्र हे करेल, करणारच. काय सांगतात शहाजीराजे मुद्रेतून? प्रतिपच्च चंद्रलेखेवर मुद्रा वर्देष्णु विश्ववंदिता शहापुरो शिवजातस्य मुद्रा गौरीव राजते. एक पिता स्वप्न पाहतोय, सांगतोय काय? प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत 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 जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. किती खात्री आहे? अजून सुरुवात व्हायची, अजून शिवाजी महाराज पुण्यात पोहोचायचे आणि शहाजीराजे सांगतायत मला खात्री आहे तुमचं राज्य प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. बाकीचा विषयच नाही हो. तुम्हाला जमेल का? कराल का? होईल का? शंकाच नाही, अजिबात नाही. तुम्ही विश्वास ठेवा, पिढीवर विश्वास ठेवा, मुलांवर विश्वास ठेवा, बळ वाढवा. करणारच. दिली महत्वाकांक्षा, दिली स्वप्न, दिलं आकांक्षा, दिली. आणखी काय दिलं? एक छोटं मंत्रिमंडळ दिलं शहाजीराजांनी शुभाराजांच्या सोबत. उद्या तुम्हाला तुमचं मंत्रिमंडळ उभा करायचं आहे. आणि काय दिलं? भगवा ध्वज दिला. तुमच्या उद्याच्या उभा राहणाऱ्या स्वराज्याचा हा दौलत ध्वज बनवा. केवढी खात्री आहे? राज्य उभाच राहणार आहे आणि उभा राहणाऱ्या ह्या राज्याचा दौलत ध्वज हा भगवा ध्वज असणार आहे. पण एक पिता त्याच वेळी आपल्या पुत्राला सांगतोय, पण राजे ध्यानी ठेवा, हा भगवा कुणालाही पेलणं शक्य होत नाही. त्यासाठी मनगटात राग आणि छातीत धग असावी
नाही, हा भगवा भगवान श्रीकृष्णांचा, हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा, हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा, हा भगवा हर हर महादेव म्हणत रंगावर कोसळणाऱ्या धारकऱ्यांचा, हा भगवा त्यागाचा, शौर्याचा, पराक्रमाचा, हा भगवा स्मितेचा, अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा राज आहे, हा भगवा भगवा फडकू द्या. एक पिता स्वप्न देतोय आणि त्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत हा एक पुत्र आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या आयुष्याचं रणांगण करून घेतोय. 35 वर्षात 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलंय. 35 वर्षात फक्त जगाच्या पाठीवर अशी क्रांतीच घडली नाही कुठे. 35 वर्षात 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलं आणि 6 जून 1674 आपल्या पित्यानं दिलेलं स्वप्न या पुत्रानं पूर्ण केलं. महाराजांचा राज्याभिषेक झाला. घडवता येतं हवंच. मानवी व्यक्तिमत्वाचे अभ्यासक आणि मानववंश शास्त्रज्ञ असं म्हणतात की नुकताच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचं ते सांगा, आम्ही बनवून देतो. बनवता येतं, घडवता येतं, हवं ते. मुलं डॉक्टर बनवायचं बनणार, इंजिनियर बनणार, चित्रकार बनणार, खेळाडू बनणार, हवं ते. मातीच्या गोळ्याला जर आकार देता येतो तर जिवंत हाडामांसाच्या गोळ्याला आकार देण्यात अडचण काय आहे? हवं ते घडवता येतं, हवंच. आजूबाजूचं वातावरण, आजूबाजूचे संस्कार, प्रेरणा ते 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 तसं हवं, बस, बाकी काही नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे, सगळं आहे, सगळं आहे. शिक्षण म्हणजे काय? एक शिल्पकार दगडातनं सुंदर सुंदर मूर्ती तयार करत होता. विलक्षण असामान्य मूर्ती, माणसं बघायची आणि भारावून जायची. कुणीतरी एकानं विचारलं त्या शिल्पकाराला, अहो या ओबडधोबड दगडातनं तुम्ही इतक्या सुंदर सुंदर मूर्ती कशा काय तयार करता? तो शिल्पकार म्हटला, मी तसं काहीच वेगळं करत नाही, मी फक्त नको तेवढा भाग काढून टाकतो. मूर्ती दगडातच असतात, मूर्ती तर दगडातच असतात, मी फक्त नको तेवढा भाग काढून टाकतो. आमचं शिक्षण काय करतं? आमच्या विद्यार्थ्यांमधला फक्त नको तेवढा भाग काढून टाकतं, मूर्ती आत असतातच. आता काय काय फारच हुशार असतात, नको तेवढा राहू द्या, बाकीचं जाऊ द्या, अडचण आहे. मी परवा आमच्या महाविद्यालयाच्या प्रांगणातनं फिरत होतो, एक विद्यार्थी पायरीवर निवांत आरामात बसलेला मला दिसला.